निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीनं शेतकरी आणि आरोग्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठा उत्साह दिसून आला। हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावले। अहिल्यानगर कल्याण रोडवरील बायपास परिसरात रविवारी सकाळी 6 वाजता खासदार निलेश लंके यांच्या हस्ते या मॅरेथॉनचं उद्घाटन झालं। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ ॲथलेटिक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव स्पर्धेत सहभागी झाले होते। आफ्रिकेतील 90 किलोमीटर रनर रितेश खंडेलवाल आणि बंकर कॉर्नार्डे यांच्यासह अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विविध मान्यवर स्पर्धक यावेळी उपस्थित होते। खासदार मॅरेथॉन 2025 या स्पर्धेची महिनाभरापासून तयारी सुरू होती। त्यासाठी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संयोजकांनी घेतलेले परिश्रम फळाला आल्याचं दिसून आलं। 2000हून अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत शेतकरी आणि आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ नागरिक या सहभाग झाले होते। सर्वच जोशात धावले। यावेळी बोलताना खासदार लंके यांनी सांगितलं की या मॅरेथॉनमध्ये 2000वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांना समर्पित अशा स्पर्धेचं आयोजन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी करण्यात आलं होतं। प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेली होती। मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। किती कॅन्डिडेट सहभागी झाले आणि कशा प्रकारची मॅरेथॉन असणार? या मॅरेथॉनमध्ये कमीत कमी 2000पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे। कारण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे। ही मॅरेथॉन जी आहे ती शेतकरी सन्मानासाठी घेतली असं आज शेतकऱ्यांचे किती सहभाग राहणार आहे? या मॅरेथॉनमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे। कारण बहुतांश स्पर्धक शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातील बरेच लोकांनी सहभाग घेतलेला आहे। प्रत्येक जण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातला आहे।